Hello, praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Kenneth is on some other line, so he told me to take the meeting today or to go live. त्याने तिथं कुठेतरी लाईव्ह Uh, जात आहे म्हणून त्यांनी पास्टरांना सांगितलं की तुम्ही आज संदेश द्या. So we'll be directly starting the word. म्हणून आम्ही सरळ वचन सुरू करणार आहे. So today I thought of answering some of the questions people had. आज मी विचार केला की लोकांच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्याच्या मी उत्तर दिले पाहिजे. So let us pray. In the meantime, people come. आणि जेव्हा लोक येत आहेत त्यावेळेपर्यंत आपण प्रार्थना Because करूया. once we start, then some people will miss it. कारण जर आम्ही सुरू केले तर काय लोक ते गमावणार. Let us pray. आपण प्रार्थना करूया. Father, we thank you for this time. पिता, ह्या वेळेसाठी धन्यवाद. Thank you, Father. This day is the day that the Lord has made. धन्यवाद पिता, हा दिवस प्रभूने बनवलेला आहे. And we rejoice in this day. आणि आम्ही या दिवसात आनंद करतो. And we take over this day for the kingdom of God in Jesus' name. आणि आम्ही या दिवसाचा ताबा घेतो देवाच्या राज्यासाठी येशूच्या नावात. We don't let the devil use this day for his purpose. आम्ही शैतानाला हा दिवसाचा उपयोग करू देत नाही त्याच्या हेतूसाठी. But we take it for the kingdom of God. पण आम्ही हा दिवस देवाच्या राज्यासाठी घेतो. By doing light things. प्रकाशाची गोष्टी करून. So that we don't give any place for the devil. जेणेकरून आम्ही शैतानाला कुठलाही जागा देत नाही. Yeah, we don't want to give him any place. आम्हाला त्याला कुठलाही जागा द्यायची इच्छा नाही. Thank you, Father. धन्यवाद. Father, I pray for all those who are coming. आणि पिता, ते सर्व लोक जे ऑनलाईन बघत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना I करतो. bless them all in Jesus' name. मी त्यांना सर्वांना आशीर्वादित करतो येशूच्या नावात. Today, open their hearts to receive आणि त्यांचे हृदय उघड प्राप्त the word करण्यासाठी of God. देवाचे वचन. Thank you, Father. धन्यवाद Thank you पिता. for this opportunity आणि या संधीसाठी धन्यवाद. to speak live लाईव्ह बोलण्यासाठी to all your children. तुझ्या सर्व लेकरांसाठी. Thank you, Father. धन्यवाद पिता. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Okay. Hello. How are you all? तुम्ही Praise सर्व God. कसे आहात. Yeah. प्रभूची स्तुती असो. So today I'm going to answer some, many people ask me many questions. अनेक लोक मला अनेक प्रश्न विचारले. When I give the messages, आणि जेव्हा मी संदेश देतो. I know I open up many questions. आणि मी खूप प्रश्न उलगडीच करतो. Though I share it on the Facebook. जरी मी हा प्रश्नांचे उत्तर फेसबुकवर There देतो. are many messages I've shared, hundreds and hundreds of them. आणि 100 असे संदेश मी फेसबुकवर शेअर केले आहेत. And there are many messages. आणि खूप संदेश आहे. You can go there and read it. आणि तुम्ही तिथे जाऊन वाचू शकत आहे. So some of the questions I'll answer. आणि काय प्रश्नांचे उत्तर मी उत्तर देणार आहे. I'm going to speak to you about laughter. आणि मी तुम्हाला हास्य विषय बोलणार आहे. What about hearing wrong words or vulgar words or bad words? आणि चुकीचे शब्द, अश्लील शब्द किंवा वाईट शब्द ऐकण्याविषयी काय. These kind of topics will help you. आणि असं प्रकारचे विषय तुमची मदत करणार. And what about reincarnation? आणि पुनर्जन्माविषयी काय. What about the case of suicide? Some people have asked me. आणि आत्महत्येविषयी काय लोकांनी मला विचारले त्याच्याविषयी काय. What is the scripture that we need to use to be saved? आणि कुठल्या वचनाचा आम्ही उपयोग केला पाहिजे जेणेकरून आमचे तारण झाले पाहिजे. And then is God male or female? आणि देव नर आहे किंवा नारी आहे. Does good work save us? आणि पुण्य काम आपला तारण करतो का. Who is Satan and demons? आणि शैतान व दुरात्मे कोण आहे. Even about murmuring and complaining. आणि कुरकुर व तक्रार करण्याविषयी Because देखील. these are not the qualities of heaven. कारण ही स्वर्गाची गुण विषय नाही. How to cleanse our soul? आपण आपल्या जीवाला कसं शुद्ध Because केलं as your पाहिजे. soul prospers, you're going to prosper. कारण जसं तुमचा जीव उन्नती करणार आहे तुम्ही उन्नती करणार आहे. Some people, when someone departs from this world, they say rest in peace. आणि जेव्हा काय लोक ह्या जगातून निघून जात आहेत तेव्हा काय लोक म्हणत आहे की आराम मध्ये तुम्ही विश्रांती घ्या. Or we'll pray किंवा आम्ही प्रार्थना for करू. those who are dead. जे लोक मृत पावले आहेत. On all this afterlife, death, and all these things. आणि Questions. There are many नंतरच्या questions जीवनाच्या मृत्यूनंतरच्या त्यांच्या मनात सर्व प्रश्न आहेत about heaven. स्वर्गाविषयी. So I'll answer one by one. आणि एक एक करून मी उत्तर देणार So आहे. let us start off with म्हणून these topics. आजच्या विषयाने आम्ही सुरू करूया. First, let me speak about laughter.
प्रथम मी हास्याविषयी बोलतो. No, laughter is a very important thing in our life. आणि हसणे एक खूप महत्वाचा भाग आहे आपल्या In जीवनामध्ये. the presence of the Lord is fullness of joy. आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये आनंदाची विपुलता आहे. If you only knew how much laughter plays a very important role in your life, you'll really be joyful and happy. आणि जर तुम्हाला कळलं की हास्य किती महत्वाचा भाग तुमच्या जीवनात खेळत आहे, तुम्ही खरोखरच आनंदित असेल, सुखी असेल. Heaven is a place of laughter. आणि स्वर्ग एक हास्याची जागा आहे. There's a very important verse in the Bible आणि शास्त्रामध्ये खूप महत्वाचं एक वचन that आहे Holy Spirit has inspired जो पवित्र आत्म्याने प्रेरित केला आहे. to be written ते लिहिले गेले पाहिजे about being happy, की आनंदित असले पाहिजे, which has a medicinal quality. ज्याच्यामध्ये औषधी गुण आहे. This word happy has a medicinal quality. आणि हा शब्द आनंद ह्याच्यामध्ये एक औषधी गुण Now, आहे. many don't know about this, अनेक लोकांना ह्याच्याविषयी माहिती नाही, but Holy Spirit has inspired this to be written. पण पवित्र आत्म्याने प्रेरित केलेलं हे लिहिण्यासाठी. You can open the Bibles to Proverbs 17:22. आणि नीती 17:22 कडे आपण आपल्या वचन And बघू this is the शकतो. way Holy Spirit taught me. आणि अशा प्रकारे पवित्र आत्म्याने मला शिकवले Is inspired to be written. आणि त्यांनी असं लिहायला सांगितले A आहे. merry heart आणि एक आनंदी हृदय does good like a medicine. हे उत्कृष्ट औषध होय. See, it works like a medicine. आणि ते औषधासारखं काम It has a करतो. medicinal quality. त्याच्यामध्ये औषधी गुण आहे. I know there was a time when I was just growing in the Lord. आणि अशी वेळ होती जेव्हा मी प्रभू मध्ये नुकता वाढतच We होता. thought to look very spiritual, आणि आम्हाला वाटलं की खूप आत्मिक दिसण्यासाठी we must not smile, not laugh. आम्ही हसले नाही पाहिजे, स्मित नाही दिले Because पाहिजे. we thought if the church people laugh and smile, जर आम्हाला वाटले की जर चर्चचे लोक हसले व स्मित दिले that shows you're worldly. आणि ही दाखवत आहे की तुम्ही जगिक आहात. Because that was the teaching that time. आणि त्यावेळेस अशी शिकवण So होती. every Christian would try to look sober, म्हणून प्रत्येक जे ख्रिस्ती होते फारच सौम्य very दिसायचे, serious. खूपच गंभीर दिसत होते. Or the second quality which presented themselves to be very spiritual was to have tears in your eyes. आणि दुसरा जो गुण होता की त्यांनी आत्मिकपणा दिखवले पाहिजे, ते दुसरा पाऊल होता की त्यांनी आपल्या डोळ्यात अश्रू दाखवले पाहिजे. And that was the thought that time. आणि अशी वेळ त्यावेळेस अशी विचार So होती. we would look more or focus more on the externals. म्हणून आम्ही बाहेरच्या गोष्टींवर अधिक लक्ष लावित होते. But now we know, पण आता आम्हाला माहिती आहे because we have been trained by Holy Spirit in the Word of God. आणि पवित्र आत्म्याने आम्हाला प्रशिक्षण दिले देवाच्या वचनामध्ये म्हणून. In fact, the opposite is true. आणि खरोखर जी विपरीत आहे ती खरी आहे. I still remember, आणि माझ्या अजूनही once I लक्षात was going on the road. एकदा मी रस्त्यावर That time I was चाललो, new in the Lord. तेव्हा मी प्रभूमध्ये नवीन होता. And I saw a believer joyful, happy and laughing. आणि मी पाहिले की विश्वासू आनंदी आहे, हसत आहे, स्मित देत आहे, फार आनंदित I आहे. told my Christian friend, आणि मी माझ्या ख्रिस्ती मित्रांना see how सांगितले, he's laughing बघा तो कसा हसत आहे like a worldly person. आणि जगिक व्यक्तीसारखं. See, that was the thought that time. आणि त्यावेळेस अशी विचार होती, But that is wrong. पण ही चुकीचं आहे. What does Holy Spirit say? पवित्र आत्मा काय A बोलत आहे? merry heart एक आनंदी does good हृदय like a medicine. उत्कृष्ट औषधी सारखं आहे. The way the medicine works. आणि ज्या प्रकारे औषध आपल्या शरीरात काम करतो, So that's the way laughter or joyfulness works. आणि तसंच प्रकारे हास्य किंवा उल्हासपणा आपल्यामध्ये काम That करतो. means your body needs laughter. ह्याच्या अर्थ आहे की तुमच्या शरीराला हसण्याची गरज God, आहे. God has put all these medicinal आणि qualities. प्रभूने हे सर्व औषधी गुण ठेवले आहे. But it is we who are restricting all this to flow in our life. आम्ही ह्या सर्व गोष्टीला प्रतिबंध करत आहे, अडथळा घालत आहे आमच्या जीवनात मध्ये Now वाहण्यापासून. here Holy Spirit says इथे पवित्र आत्मा it's a म्हणत आहे good medicine. की एक उत्कृष्ट औषध आहे. It's not only a medicine but a good medicine. म्हणजे फक्त औषध नाही, पण उत्कृष्ट किंवा चांगलं औषध आहे. We know anything that is spoken about good, आणि आपल्याला माहिती आहे कुठल्याही गोष्टी ज्याला आपण चांगलं बोलतो something that is good आणि काय जी गोष्टी चांगली comes आहे from a Father's grace, ती आपल्या पिताच्या कृपेनेच येते. and it does not have any evil influence. आणि त्याच्यामध्ये कुठलाही वाईट प्रभाव नसतो. It doesn't have any evil or influence. आणि त्याच्यामध्ये कुठलाही वाईट दुष्टपणा Of किंवा Satan in it. प्रभाव नसतो शैतानाची. Real laughter आणि खरा हास्य is a gift of our Father's हे grace. आपल्या पिताची कृपेची एक देणगी आहे. Amen. आमेन. Because of His grace, आणि त्याच्या कृपेमुळे we can laugh, we can be joyful. आम्ही हसू शकत आहे, आम्ही आनंदी असू शकत Now आहे. let me tell you, आता तुम्हाला सांगतो, Holy Spirit also told me पवित्र आत्म्याने मला that हे देखील Satan सांगितलं
Satan also gives a type of laughter, आणि शैतान देखील एक प्रकारचा हास्य देतो, but it is not the real thing. पण तो काय खरा हास्य नाही. The laughter that he gives आणि जो हास्य शैतान देतो can give a brief time of merriment, तो आपल्याला अल्पकालासाठी एक आनंद किंवा मजा देऊ शकत but नाही, not lasting inner happiness. पण टिकणारी आत्ला शांती किंवा सुख शैतान आपल्याला देऊ शकत It is नाही. just a short term, आणि ती फक्त अल्पकालासाठी आहे not long term, आणि दीर्घकालासाठी नाही. and it has no lasting inner happiness. आणि त्याच्यामध्ये टिकणारा आनंदी आतला आनंद नाही. You know, Holy Spirit wants to tell us आणि पवित्र आत्म्याला आपल्याला there सांगायचे- is such a lack of laughter आणि असं हास्याची कमी आहे among our Father's children आपल्या पितांच्या on this लेकरांमध्ये planet Earth या ग्रह पृथ्वीवर, that it is like an epidemic emergency. की जसे काय ती एक महामारी एक गरजेची आहे अशी आहे. It's so important आणि किती इतकं महत्वाची for our आहे Father आपल्या पिताला that its children laugh. की त्याच्या लेकरांनी हसले पाहिजे. And next, Holy Spirit wants to tell us आणि पुढच्या पवित्र आत्म्याला आपल्याला that even सांगायचं in the time of persecution, की छळाच्या वेळेमध्ये even in the time of want, आणि गरजेच्या वेळेमध्ये there देखील will still be a type of real joy तरी आपल्यामध्ये एक खरा आनंद असेल that will enable one to laugh जो एकाला सामर्थ्य देणार हसण्यासाठी even in such difficult situations. असं कठीण परिस्थितीमध्ये देखील. You know, it is made to understand आणि असं आपल्याला Then when we go समज लावण्यात आली आहे, through problems, जेव्हा आपण समस्यातून जातो there will be no laughter. की आपल्याला काय हसणं येणारच But नाही. that is not true. पण ही काय खरी नाही. You know, we see Paul and Silas in jail. आपण पॉल व सिलाला तुरुंगात They पाहतो, were joyful ते आनंदी होते. because that is what God gives us, this inner laughter, inner joy that the Satan cannot rob. आणि असंच देव आपल्याला देत आहे जो आतला आनंद, आतला हास्य जो शैतान चोरी करू शकत नाही. Because we don't know the word, आपल्याला वचन माहिती नाही so we म्हणून. restrict these kind of things that God has already put in us. म्हणून अशा प्रकारची गोष्टी जो प्रभूने आपल्याला आधीच दिल्या असा आनंद किंवा हास्य ते त्याच्यामध्ये आम्ही प्रतिबंध घालतो. When you know the word, जेव्हा तुम्हाला वचन your माहिती आहे, faith works. तुमचा विश्वास काम And करतो. whatever God has put in you, it opens up. आणि जो काय देवाने तुमच्यामध्ये ठेवले आहे ती उलगडीच होतो. So now this is what Holy Spirit wants to give us teaching. आणि असंच पवित्र आत्म्याला आपल्याला शिकवण्याची First, इच्छा आहे. प्रथम When the laughter comes from our Father, जेव्हा हास्य आपल्या पितापासून येतो, because we have entered into His grace by कारण faith, आम्ही त्याच्या कृपेत विश्वासाने प्रवेश केला आहे there will म्हणून be gladness and joy आपल्या हृदयात उल्हास असेल, आनंद in असेल. one's inner being. एकाच्या आतल्या जीवामध्ये Is before one laughs आणि एक व्यक्ती हसण्याच्या आधी and will continue on even after one laughs. आणि एक व्यक्ती हसल्यानंतरही ती हास्य चालू असेल That's the continuous joy. आणि ती निरंतर असा आनंद असतो. Second, दुसरा, when the laughter comes जेव्हा हास्य येतो because of from the satisfying of our physical desires जेव्हा हास्य होतं आपल्या शारीरिक इच्छांच्या तृप्ती झाल्यानंतर and the prosperity of material things, आणि वास्तविक गोष्टींच्या समृद्धीमुळे which maybe we have accomplished by right ways, आणि जे आम्ही योग्य रीतीने ते प्राप्त केले असेल, this laughter will only be merriment. आणि हा जो हास्य आहे फक्त एक मजा असेल That will last for a brief time आणि जी फक्त एक अल्प कालासाठी असेल and won't continue on and on. आणि ही जी मजा आहे सतत चालू राहणारच नाही, थोड्या वेळेसाठी You know, असते. if your joy is based on this, what you got it from the world, आणि जर तुमचा आनंद ह्या गोष्टीवर आधारित आहे जो तुम्हाला जगातून मिळालेली I'm not आहे, saying it is wrong आणि मी म्हणत नाही हा आनंद in चुकीचा a आहे, right way, एक योग्य रीतीने But जर तुम्ही ते yet- मिळवले आहे, but yet this will be brief time laughter. तरी हा जो हास्य किंवा आनंद अल्प कालासाठी असेल, थोड्या वेळेसाठीच असेल It will not continue. आणि ही जी आनंद आहे निरंतर राहणार नाही. Third kind of laughter आणि तिसऱ्या प्रकारची that हास्य Satan gives, जो शैतान देतो coming from having people enjoying their physical desires आणि जे येत आहे ज्या लोक आपल्या शारीरिक इच्छांना पूर्ण करत आहे तेव्हा and the prosperity of material things, आणि वास्तविक गोष्टींच्या समृद्धीमुळे in the way he directs them, आणि ज्या प्रकारे शैतान त्यांचं मार्गदर्शन will करतो be short time or brief time merriment. आणि ती थोड्या वेळेसाठी अल्प कालासाठी एक मौज मजा But it should असेल. also be noted पण हे आपण देखील समजून घेतले that पाहिजे in the case की असं of स्थितीमध्ये the laughter given by Satan, आणि असं स्थितीमध्ये जिथे शैतान आपल्याला हास्य देतो, when the brief merriment is gone, ज्यात अल्पकालाची मजा उपभोग निघून जातो, the person usually feels either depressed, त्या व्यक्तीला एकतर निराश वाटतो,
lonely, आणि त्याला एकांत वाटतो, feels guilty, त्याला दोषी वाटतो, or sometimes feels all of these three negative emotions. नाहीतर कधी कधी त्याला हे सर्व 3 नकारात्मक भावनांचा अनुभव होतो. So I showed you three kinds of laughter. म्हणून मी तुम्हाला 3 प्रकारचे हास्य दाखवले. Amen. Now, next, one more topic will go. अजून एक आपण विषय घेऊया. And many asked me about reincarnation. अनेक लोकांनी मला पुनर्जन्माविषयी You विचारले. know, the Bible does not believe in आणि reincarnation. पवित्र शास्त्र पुनर्जन्मावर मुळीच विश्वास करत I नाही. don't mean to hurt anyone's sentiments आणि कुणाच्या भावनाला मला दुःख द्यायची इच्छा or नाही feelings, किंवा त्यांच्या भावनांना मला दुःख द्यायचं नाही. but I'm just stating the truth or fact from the Word of God. पण मी फक्त देवाच्या वचनामधून जी हकीकत आहे आणि अस्तित्व आहे ते त्याचा उल्लेख करत आहे. So, truth is truth, आणि सत्य सत्य आहे and it stands alone on the truth foundation. आणि सत्य एकटा सत्याच्या पायावर उभा आहे. Now, reincarnation आणि पुनर्जन्म has been a very popular belief आणि ती खूपच एक सामान्य असं विश्वास आहे, खूपच प्रसिद्ध असं विश्वास आहे for thousands of years, हजारो वर्षापासून. but it has never been accepted by Christians or followers. पण ख्रिस्ती लोकांनी ह्या गोष्टीचा मतलब ह्या गोष्टीवर विश्वास केला नाही, त्यांच्या अनुयायीने ह्या गोष्टीवर विश्वास केला नाही. Even the followers of Judaism did not accept it. आणि यहुदी धर्माचे जे पालन करणारे लोक होते त्यांनी देखील या पुनर्जन्मावर मुळीच विश्वास केला नाही. According to the Bible, शास्त्रानुसार there is no reincarnation. जन्म मुळीच नाही. The Bible teaches शास्त्र शिकवतो resurrection, पुनरुत्थान, not reincarnation. पुनर्जन्म नाही. One day I'll teach you about the resurrection एक दिवस मी तुम्हाला पुनरुत्थान विषय शिकवणार. because Jesus rose up येशू उठला as म्हणून the first fruit, आणि प्रथम फळ म्हणून, so everyone will be resurrected. म्हणून प्रत्येक लोकांच्या पुनरुत्थान होणारच आहे. Some to eternal life, काही लोक सार्वकालिक जीवनाकडे, some to eternal perdition. काही लोक सार्वकालिक विनाशाकडे. But all are going to rise up. पण सर्व लोक तर उठणारच आहे. Death is not the end. आणि मृत्यू काय शेवट नाही. No. नाही, Death is just the beginning मरण फक्त एक सुरुवात आहे of living जगण्यासाठी. in eternity. मरण फक्त एक सुरुवात आहे जिथे आम्ही सार्वकालिक मध्ये जिवंत राहणार That's आहे. why it's very important म्हणून खूप महत्वाचे आहे what decision you make now. कुठला निर्णय तुम्ही आता घेत आहे. Because कारण once we leave this physical body and physical world, एकदा आम्ही हे शारीरिक शरीर आणि नैसर्गिक जग सोडून there are गेल्यानंतर two eternal destinations मग नंतर 2 सार्वकालिक मुक्काम आहे for every person. प्रत्येक व्यक्तीसाठी. One is heaven, एक आहे स्वर्ग, one is hell. दुसरा आहे नरक. So there is no third place म्हणून तिसरा जागाच नाही according to the Bible. शास्त्रानुसार. Though some people have made purgatory and all other things. जरी काही लोकांनी पगटरी आणि असं काय गोष्टी निर्माण Some केल्या आहेत. don't believe in heaven. काही लोक स्वर्गामध्ये Some विश्वास don't believe in hell. काही लोक नरकावर विश्वास करत Many नाही believe in heaven, आणि अनेक लोक स्वर्गावर विश्वास but करत many नाही. don't believe in hell. पण अनेक लोक नरकावर विश्वास करत नाही. So, but whatever their belief is, पण जी काय त्यांची विश्वास आहे according to God, देवानुसार, these are the two eternal आणि destinations. हे 2 सार्वकालिक मुक्काम आहेत. So there is no reincarnation, म्हणून पुनर्जन्म तर नाही. even if you don't like it. जरी तुम्हाला पसंत नाही, Everyone who is born on this earth will be resurrected. प्रत्येक लोक ज्याचा जन्म ह्या ग्रह पृथ्वीवर झालेली आहे त्यांच्या पुनरुत्थान होणारच आहे. They'll all stand before God. ते सर्व देवापुढे उभे राहणार आहे. Amen. Amen. There's no escape. त्यांच्यासाठी बचाव नाही. You know, the God had decided आणि देवपणाने निर्णय केला to make man for eternity. की त्यांनी निर्णय केला की त्यांनी मनुष्याला सार्वकालिकसाठी बनवणार आहे. Yeah. So he has decided that way. म्हणून देवाने असा निर्णय केला So होता. whatever you believe, whatever you think, आणि जे काय तुम्ही विश्वास करत आहे, जे काय तुम्ही विचार करत आहे, and the evidence is that Jesus rose up from the dead. आणि पुरावा आहे की येशू मृत्यूतून पुन्हा And उठले. so he brought the resurrection of everyone. म्हणून त्यांनी पुनरुत्थान सर्वांवर आणले. But there are two kinds, पण 2 प्रकारचे which I'll teach you पुनरुत्थान later on. जे मी तुम्हाला नंतर One is शिकवणार. resurrection to life, एक आहे जीवनाकडे one पुनरुत्थान, is resurrection towards death. एक आहे मृत्यूकडे Yes. पुनरुत्थान. Death in the Bible always means separation. आणि शास्त्रामध्ये मरण म्हणजे नेहमी वेगळेपणा
विभक्त होणे, वेगळा होणे, Know this. हे जाणून घ्या. There's a physical death, एक शारीरिक the मरण आहे, spiritual death, आत्मिक मरण आहे, and the eternal death. मग सार्वकालिक मरण So देखील I'll आहे. teach you that also. आणि ते देखील मी तुम्हाला Okay. शिकवणार आहे. So the Bible clearly tells us आणि बायबल स्पष्टपणे आपल्याला that we सांगत आहे die once, की एकदाच आपण मरण पावतो, not twice. दोनदा नाही. Hebrews 9:27 says that इब्रिकरास 9:27 म्हणत आहे we die once, की आम्ही एकदाच मरतो, not twice, दोनदा नाही. and then face judgment. आणि मग आपण न्यायाचा सामना करतो. Amen. आमेन. Last time I told you मागच्या वेळेस मी तुम्हाला there are two सांगितले kinds of judgment. दोन प्रकारचे न्याय आहे. Judgment for those who have life, आणि न्याय त्या लोकांसाठी ज्यांच्याकडे जीवन आहे, judgment for those who don't have life. आणि न्याय त्या लोकांसाठी ज्यांच्याकडे जीवन नाही. I'm talking of the life of the Son of God. आणि मी देवाच्या पुत्राच्या जीवनाविषयी बोलत आहे. So, but the judgments are different. आणि म्हणून त्यांची जी न्याय आहे वेगवेगळी आहे. For those who have life, आणि ज्यांच्याकडे जीवन आहे, their judgment is based on rewards आणि त्यांची जी न्याय आहे प्रतिफलासाठी or असतो loss of rewards. किंवा त्यांना प्रतिफल मिळणार नाही. But for others, पण इतरांसाठी their judgment will be त्यांचे न्याय असेल based on the different sins they have done, आणि त्यांच्या न्याय त्या गोष्टीसाठी असेल की वेगवेगळं पाप त्यांनी केलंय and त्याच्यासाठी. there will be different levels in hell. आणि नरकामध्ये वेगवेगळं श्रेणी असेल So शिक्षेची. no one can escape. म्हणून जाणून घ्या की कुणाचाही बचाव होऊ शकत So नाही. this life is very important. म्हणून हा जो पृथ्वीचं जीवन खूप महत्वाचे आहे. Amen. आमेन. So don't end your life that way. म्हणून असंच तुमच्या जीवनाचा अंत करू I'll नका. also speak to you about suicide. आणि आत्महत्येविषयी देखील मी तुमच्याशी What बोलणार. Holy Spirit says. जो काय पवित्र आत्मा Okay. काय बोलत So did you आहे understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का? We are born once आणि एकदाच आपला जन्म होतो physically शारीरिकरित्या, and die once physically. आणि एकदाच आम्ही मरण पावतो शारीरिकरित्या. Amen. आमेन. Once we die or we leave this earth, एकदा आम्ही मरतो किंवा ह्या ग्रह पृथ्वीला सोडून you जातो, don't come back again. आम्ही परत इथे येत नाही. Though there's a next lesson which I won't teach you now. आणि जरी दुसरा धडा आहे जे मी तुम्हाला आता शिकवणार नाही. So at present, this I want to say. आणि वर्तमानसाठी मला एवढंच बोलायचं आहे. You don't, once you leave this earth, एकदा तुम्ही हे पृथ्वी सोडून गेले, you don't roam about here and there. तुम्ही इथे तिथे फिरत नाही. No. You either go to heaven or hell. एक तर तुम्ही स्वर्गात जाणार किंवा नरकात जाणार. But later on, after that, there's a judgment too. पण त्यानंतर एक न्याय देखील आहे. So that's a different teaching which I'll teach you later on. आणि तो एक वेगळा शिकवण आहे जो नंतर मी तुम्हाला शिकवणार So आहे. the Bible never mentions आणि शास्त्र कधीच उल्लेख करत नाही people having a second chance की लोकांना दुसरा संधी मिळतो at life जीवनामध्ये, or coming back as different people or animals. की ते दुसऱ्या लोकांच्या रूपामध्ये किंवा जनावरांच्या रूपामध्ये परत येत आहे असं शास्त्र म्हणतच No, नाही. there's no crisscross. The man doesn't enter in animal, animal doesn't enter man. No, these are all not. आणि अशी काही गोष्टी होत नाही. मनुष्य प्राणीमध्ये प्रवेश करतो किंवा प्राणी मनुष्यामध्ये प्रवेश करतो अशी कुठल्याही किचकट गोष्टी होत नाही. No, animals don't have a spirit. आणि जनावरांमध्ये आत्मा So for नाही. every spirit soul, म्हणून प्रत्येक जीव आत्मासाठी God has given the type of body देवाने त्यांना आपापल्या प्रकारचे शरीर दिले आहे, that fits it. जो त्याला त्याच्यामध्ये तो बसतो. For human being, आणि मनुष्य a जातीसाठी human body. एक मानवी शरीर, For an animal, जनावरांसाठी an animal's body. जनावरांच्या So शरीर they दिले आहे. cannot come here, we cannot go there. आणि ते इथे येऊ शकत नाही, आम्ही त्यांच्यामध्ये जाऊ शकत So नाही. these are all not the doctrine from God. आणि हे असं सर्व प्रकारची शिकवण देवापासून नाही. Satan is trying to confuse this issue आणि शैतान ह्या विषयाला गोंधळात पाडायचे प्रयत्न करत आहे. of physical death शारीरिक by मरणाविषयी tempting some to believe काय लोकांना असं विचार करायला मोहात पाडत that आहे a human being की एक मनुष्य can be जाती born more than once की त्याच्या एक पेक्षा अधिक जन्म होऊ शकत आहे and die more than once. आणि एकदा पेक्षा अधिक त्याचे मरण होऊ शकतो. And they refer this to as reincarnation. आणि ते ह्या गोष्टीला पुनर्जन्म असं बोलतात. But the Bible does not speak about reincarnation. पण शास्त्र पुनर्जन्माविषयी बोलतच नाही. We die once physically. एकदाच आम्ही शारीरिकरित्या मरण पावतो. Amen. Amen. And after that is the judgment. आणि त्यानंतर असतो न्याय. Hebrews 9:27. इब्रिकरास 9:27. So there are only two places म्हणून फक्त दोन जागा आहेत that are eternal जी सार्वकालिक आहे for a soul that leaves this physical world. आणि त्या जीवासाठी जो हे शारीरिक किंवा नैसर्गिक जगाला सोडून जातो. That soul that leaves a human physical body आणि जो जीव आपला शारीरिक मानवी देहाला सोडून to जातो go and live. तो कुठेतरी जाऊन राहिला पाहिजे. And these are the two places. आणि ही दोन जागा One आहेत. is heaven, एक आहे स्वर्ग another is hell. आणि दुसरा आहे नरक. So there are no other places. म्हणून इतर दुसरा कुठलाही स्थान नाही. Amen. आमेन. Death is not the end. आणि मरण काय शेवट नाही, It is अंत the नाही. beginning.
मरण एक सुरुवात आहे It's the beginning. आणि ती एक सुरुवात आहे This is so very important. आणि ही खूप महत्वाची आहे. So these are eternal destination, heaven and hell. म्हणून हे सार्वकालिक मुक्काम आहे स्वर्ग व नरक. All who have died till now आणि जे सर्व लोक आतापर्यंत मरण पावले are आहे either in one of the two places. ते दोन जागापेक्षा एक जागामध्ये आहे. No soul roams about on this earth, आणि कुठलाही जीव किंवा आत्मा या पृथ्वीवर फिरत नाही. or whatever they call bhatakti atma. आणि जे काय ते म्हणत आहे भ्रम करणारी आत्मा, फिरणारी आत्मा. In the spiritual realm, आणि आत्मिक जगामध्ये there is no confusion. तिथे कुठलाही गोंधळ नाही. Amen. आमेन. Later on, I'll tell you. आणि नंतर मी तुम्हाला The सांगणार आहे. second a person leaves, what happens? आणि जेव्हा एक व्यक्ती मरण पावतो तेव्हा काय होतो. So the moment a soul leaves the body, आणि ज्या क्षणी एक जीव आपल्या शरीराला सोडून if जातो the soul has the light of God, जर त्या जीवामध्ये देवाचा प्रकाश आहे which is the light of men, जो मनुष्याचा प्रकाश the आहे angels of light आणि जे प्रकाशाचे देवदूत आहेत take that soul to heaven, ते त्या जीवाला स्वर्गात घेऊन जाणार. a place of total and eternal spiritual light. आणि अशी जागा आहे जिथे संपूर्ण सार्वकालिक प्रकाश आहे. They don't ask you questions. आणि ते तुम्हाला काही प्रश्न विचारत नाही. What you did, what you didn't do, तुम्ही काय केले how नाही. good you were, तुम्ही किती चांगले होते how many people you helped, आणि किती लोकांची तुम्ही मदत how केली, famous you were, किती प्रसिद्ध how rich you were. तुम्ही किती धनवान आहे. These are not the questions at all asked. आणि ते असं मुळीच प्रश्न आपल्याला विचारत नाही. Neither can you bribe. आणि तुम्ही त्यांना लाच देऊ शकत नाही. No. नाही. So whoever you served, आणि ज्या कोणाची तुम्ही सेवा करत only आहे there are two. फक्त दोन आहे. God who is the light, देव जो जीवन आहे किंवा प्रकाश आहे and Satan, the false God who is darkness. आणि शैतान जो खोटा देव आहे जो अंधकार आहे. So they will send their escorts. म्हणून ते आपलं पहारेकरींना किंवा angels. देवदूतांना पाठवणार. And they will take you wherever you belong to. आणि जिथे तुम्ही आहात तिथे ते तुम्हाला घेऊन जाणार. Because your soul is either full of light or full of darkness. कारण एक तर तुमचा जीव पूर्ण प्रकाशाने भरला आहे किंवा पूर्ण अंधकाराने भरला There आहे. is no grayness there. There is no gray area at all. आणि तिथे मधला भाग तर आहेच नाही. There is no confusion. तिथे गोंधळ नाही. Either you live as a light एक तर तुम्ही प्रकाश म्हणून or निघून you जाता live as a darkness. किंवा तुम्ही अंधकार म्हणून निघून जाता. And when there is darkness, आणि जिथे अंधकार आहे the angels of darkness come अंधकाराचे देवदूत येतात and take them to hell. आणि लोकांना नरकात घेऊन When जातात. your soul is light, जेव्हा तुमचा जीव प्रकाश the असतो angels of God, आणि देवाचे जे देवदूत they आहेत come and take you to heaven. ते येऊन तुम्हाला स्वर्गात घेऊन जातात. Amen. आमेन. Though your body is in the dust, जरी तुमच्या शरीर मातीत आहे you are not there. तुम्ही तिथे नाही. You know, many are so confused. आणि अनेक लोक इतकं गोंधळून गेले They आहेत think they are still lying there. त्यांना वाटत आहे ते अजूनही त्या कबरेत आहे No, मातीत no, no, आहे. no, no, नाही. no. They are not lying there at all. आणि ते त्या कबरेमध्ये मुळीच नाही. They have left. ते निघून गेले आहे. Amen. आमेन. So don't think, I know there are many questions I have seen on the, what do you call the, many sites. आणि मी अनेक साईटवर And पाहिले many preachers also preach. अनेक प्रचारक They are प्रचार sleeping. करत They are not sleeping. आणि ते झोपी गेले आहे कबरेत असं नाही. No, no, not नाही. at all. मुळीच नाही. How can a person sleep in the mud? आणि एक व्यक्ती मातीमध्ये कसं झोपू That शकतो. person is gone आणि तो व्यक्ती तर गेला आहे either to heaven एक तर स्वर्गामध्ये or hell. किंवा नरकामध्ये. Okay, so there's a big teaching which I'll teach you later on. आणि मोठा शिकवण्याने नंतर मी तुम्हाला शिकवणार. So when a soul that is darkness, जेव्हा एक जीव जो अंधकार आहे then the escorts of darkness come and take them to hell. आणि जेव्हा अंधकाराचे जे दूत येऊन त्यांना नरकात घेऊन जातात So where they're going to spend their eternity. जिथे ते आपलं सार्वकालिक घालवणार Now, आहे. who is this light that saves us? आणि हा प्रकाश कोण आहे जो आपला तारण करतो. According to the Bible, शास्त्रानुसार Jesus said, येशूने I सांगितले am the light of the world. मी जगाच्या प्रकाश आहे. He who follows me जो माझे अनुकरण करतो shall not walk in darkness, तो अंधकारात चालणार नाही but shall have the light of life. पण त्याला जीवनाचा प्रकाश So मिळेल. it's very important. म्हणून खूप महत्वाचे आहे. We are not saved by works. आपलं तारण कामाने झाली नाही. We are saved by believing आमच्या तारण झाले आहे फक्त विश्वासाने. because it is grace. कारण ती कृपा आहे. When it is grace, ज्या कृपा आहे it is by faith. ती विश्वासाने आहे. When it is works, ज्या काम आहे you have to work. तुम्हाला कार्य करावं लागेल. Religion is based on works. आणि धर्म कार्यावरच आधारित आहे. You have to earn it. तुम्ही त्याची You कमाई have केली to earn heaven. आणि तुम्ही स्वर्गाची कमाई केली You have to पाहिजे merit it. आणि तुम्ही त्याची योग्य You have झाली to perform it. तुम्ही त्याच्यासाठी कृती That's केली why पाहिजे. they are very confused, many people. म्हणून अनेक लोक खूप And गोंधळात they आहेत don't know whether they have worked enough. आणि त्यांना एवढं माहिती नाही की त्यांनी पुरेशा काम Because केलं आहे किंवा God doesn't show a taraju there. कारण देव आपल्याला तिथे आपल्याला He doesn't तराजू show your दाखवतो. scale.
आणि तुम्हाला ते वजन दाखवत that नाही your good works has increased more than bad works. की तुमचे पुण्य काम वाईटापेक्षा अधिक झालेले So आहे, ते all दाखवत their नाही. lifetime they are in fear. म्हणून पूर्ण आयुष्यभर ते भीतीमध्ये जगत They आहे. don't know त्यांना माहिती नाही whether my bad works has become more or good works has become more before I die. आणि माझं वाईट काम अधिक झालेलं आहे किंवा माझं चांगलं काम अधिक झालेलं आहे मी मरण्याच्या आधी, हे त्यांना माहिती नाही. But praise God. पण प्रभूची स्तुती असो, For us, आपल्यासाठी salvation is from God. तारण देवापासून आहे His work is perfect and holy, आणि त्याचं काम परिपूर्ण व पवित्र आहे and He is giving by grace. आणि तो आपल्याला कृपेने God देतो does not sell anything. आणि देव कुठल्याही गोष्टी विकत He नाही is not so poor आणि तो इतका गरीब नाही that He sells anything, की तो कुठल्याही गोष्टी and विकतो you are not so rich to buy. आणि तुम्ही इतकं श्रीमंत नाही देवापासून गोष्टी विकत So He घ्यायला. is giving freely. म्हणून ते आपल्याला मोफत देतो. Amen. आमेन. So religion and the word of God, the Bible, is very different. म्हणून धर्म आणि देवाचे वचन जे पवित्र शास्त्र आहे खूपच वेगळे आहे. Religion is you have to work it out, आणि धर्म म्हणजे तुम्हाला काम करावं लागतं but you don't know. पण तुम्हाला माहिती नाही. But the Bible, पण शास्त्र only when you believe, आणि फक्त जेव्हा तुम्ही विश्वास करता you are saved. तुमच्या तारण होतो. Not because of our work, आपल्या कामामुळे but नाही because of the works of Jesus. पण येशू ख्रिस्ताच्या कामामुळे. Amen. आमेन. It is Jesus. आणि हा येशू आहे. Because we have believed in Him, आम्ही येशूवर विश्वास केला आहे He म्हणून is the light. तो प्रकाश आहे, He comes into us, तो आपल्यामध्ये येतो and our soul becomes light. आणि आमच्या जीव प्रकाशित होतो, Our, प्रकाश our होतो. Father is the Spirit light, आमच्या जो पिता आहे ज्योतिमंडलाचा पिता and we आहे become the Spirit light children. आणि आम्ही आत्मा प्रकाशित लेकरे होतो. Amen. आमेन. So wonderful. इतकं सुंदर आहे. You know, heaven is real, आणि स्वर्ग खरा आहे, hell is real. नरक देखील खरा Now, आहे. some have asked me this: काही लोकांनी मला हे विचारले आहे why is there night? Why isn't there night in heaven? आणि स्वर्गामध्ये रात्री का नाही? You know, God made the night on earth आणि देवाने रात्री फक्त पृथ्वीसाठी बनवले so that our physical body could be refreshed through Then- sleep. कारण आपलं शारीरिक शरीर ताजेच तवाना होणार झोपीद्वारे. In heaven, स्वर्गामध्ये we never need to sleep आम्हाला झोपायची कधीच गरज नाही because we have a spiritual body. कारण आपल्याकडे एक आत्मिक शरीर Don't असेल. think we will not have a body. असं नाही की आपल्याकडे शरीर नसेल, God also has a body, देवाकडे देखील शरीर a आहे, spiritual body. आत्मिक शरीर आहे Angels also have a spiritual body आणि देवदूतांकडे देखील आत्मिक शरीर आहे. because our spiritual body does not get tired. आमच्या आत्मिक शरीर कधीच थकत नाही, भागत So नाही. there is no need for night time in heaven. म्हणून स्वर्गामध्ये रात्रीची वेळेची गरजच नाही. The glory of God देवाची जी गौरव आहे lights heaven. तो स्वर्गाला प्रकाशित करतो. Amen. Amen. So there is no sun or moon, म्हणून स्वर्गामध्ये सूर्य व चंद्र नाही, but it is very beautiful पण स्वर्ग खूपच सुंदर because आहे. heaven keeps on changing. कारण स्वर्ग सतत बदलत The राहतो sky keeps on changing. आणि आकाश सतत बदलत राहतो. Amen. आमेन. And the whole heaven is full of the glory of God, the light of God. आणि पूर्ण स्वर्ग देवाच्या महिमाने आणि देवाच्या प्रकाशाने भरलेली आहे. Now, you know, some people want to know, काय लोकांना जाणून are there घ्यायचं different levels of salvation? आणि तारणाच्या वेगवेगळ्या श्रेणी आहे का, पातळी आहे का? No, no, नाही. no. You're either saved एक तर तुमच्या तारण or झालेले not आहे saved. किंवा तुमच्या तारण झाले There's no नाही. levels of आणि salvation. तारणाच्या कुठल्याही श्रेणी नसतो, पातळी नसतो, No, because we are not saved by works. कारण कामाने आपले तारण Like झाले. some will say, I did 100 works. काय लोक म्हणाल मी 100 काम Another केलं will say, I did 2 works. आणि दुसरा म्हणेल मी 2 काम केलं Another will say, I did 1,000 works. आणि Huh? तिसरा म्हणेल मी 1000 I काम fed केलं. 100 people. मी 100 लोकांना Another will say, भरवलं. I fed 3 people. काय लोक म्हणाल मी 3 लोकांना So, फक्त so भरवलं. there are no levels of salvation. म्हणून तारणाची कुठलाही श्रेणी नाही We are saved by grace, आणि कृपेनेच फक्त आपली तारण by झाली. our believing in Jesus. आम्ही येशूवर विश्वास केले So तेव्हा. everyone's platform is same. म्हणून सर्वांच्या मंच सारखंच आहे. Amen. आमेन. It doesn't mean rich people you come this side to be saved, poor people you come that side to be saved. No. असं नाही की No, श्रीमंत no, लोक no, एक no. बाजूला येणार तारण पावायला आणि गरीब लोक दुसऱ्या बाजूला येणार तारण That is what we मिळवण्यासाठी. see on this earth. आणि असंच आम्ही पृथ्वीवर You want पाहतो to meet God, rich people come this side, आणि म्हणतात श्रीमंत लोक तुम्ही ह्या बाजूला या poor people come this side. आणि गरीब लोक तुम्ही दुसऱ्या No. बाजूने या. According to the Bible, शास्त्रानुसार there are no different levels of salvation, तारणाच्या वेगवेगळ्या श्रेणी नाही, but there are different levels of reward पण प्रतिफळाचे वेगवेगळ्या श्रेणी for असतात your service तुमच्या सेवेसाठी to God देवाकडे and your kindness to mankind. आणि तुमचे जे करुणा आहे किंवा उपकारपणा आहे मनुष्य So, जातीकडे. works don't save you, आणि काम तुमच्या तारण करत नाही, but works are the result of salvation because of which you get rewards in heaven. पण काम तारणाचे प्रतिफळ आहे, परिणाम आहे ज्याच्यामुळे तुम्हाला स्वर्गामध्ये प्रतिफळ प्राप्त You know, होते. someone said, कोणीतरी I सांगितले lost my best friend मी माझ्या उत्तम मित्राला at a गमावलं young age. एक तरुण वयामध्ये. Why would God take that person so early?
आणि प्रभू त्या व्यक्तीला एवढं तरुण वयात का घेऊन गेला? God does not take people early. आणि देव लोकांना लवकर घेऊन जात नाही. He alone has numbered our days. आणि त्यांनीच आपल्या दिवसाला मोजले आहे. Though we won't understand why some things happen जरी आपल्याला कळणार नाही कधी कधी असं का होतं, until we stand before God, जोपर्यंत आपण देवापुढे उभे राहत नाही. but we must trust Him in every situation. पण आम्ही प्रत्येक परिस्थितीवर देवावर भरोसा When केला. someone goes to heaven जेव्हा कोणी स्वर्गात जातो sooner than expected, आणि अपेक्षापेक्षा लवकर जेव्हा तो स्वर्गात जातो, many times अनेकदा, that's where their destiny will be completed. आणि तिथेच त्यांची नियती पूर्ण होऊ शकत आहे. One thing you must know, एक गोष्टी तुम्ही समजून घेतले पाहिजे. whatever gifts they had, आणि जे पण देणगी त्यांच्याकडे होती they'll continue to use it in heaven. ते निरंतर त्याचा उपयोग स्वर्गामध्ये करणार आहे. Don't think that God wanted that one more angel, so no, He doesn't do that. आणि असं विचार करू नका देवाला अजून एक देवदूत पाहिजे होता स्वर्गामध्ये म्हणून त्यांनी See, त्या जीवाला घेऊन गेला असं All नाही. these questions need more extension of answers. आणि ह्या सर्व प्रश्नाला अधिक उत्तरासाठी वेळ लागेल. There are some things which will take time for you to understand. आणि अशी काय गोष्टी आहेत ज्याला जिथे तुम्हाला वेळ लागेल So समजण्यासाठी. I'm just doing it short. म्हणून मी थोडक्यामध्येच तुम्हाला सांगत आहे. Now, some people want to know, काही लोकांना हे जाणून can घ्यायचं we be removed from heaven की स्वर्गातून आमचा बहिष्कार होऊ शकतो का if we sin? जर आम्ही पाप केले? See, you cannot mess up in heaven. आणि स्वर्गामध्ये तुम्ही काय गोंधळ मांडू No, शकत नाही. God will remove you out from heaven आणि देव देखील तुम्हाला स्वर्गातून काढणार नाही. because कारण we'll be perfect as Jesus is. कारण जसं येशू परिपूर्ण आहे तसंच आम्ही परिपूर्ण असेल स्वर्गामध्ये. As Jesus is perfect, जसं येशू परिपूर्ण आहे you'll be perfect. तुम्ही परिपूर्ण असेल. Once you get there, एकदा तुम्ही तिथे गेले you will be never be taken away from there. तुम्ही कधी तिथून काढला जाणार You are नाही. a permanent citizen of heaven. तुम्ही स्वर्गाचे कायमरूपी नागरिक आहात. As there are permanent citizens of hell. जसं नरकाचे कायम नागरिक आहे. We are temporary citizens of this temporary earth. आम्ही तात्पुरता नागरिक आहे या तात्पुरता पृथ्वीमध्ये. But by living on this earth, पण ज्या पृथ्वीमध्ये जगताना you must make provision for a citizenship in heaven. तुम्ही तुमच्या जे स्वर्गामध्ये जे नागरिकत्व आहे त्याच्यासाठी तुम्ही How? सोय केली पाहिजे. कसं? Just by believing in Jesus. फक्त ईश्वर विश्वास करून. Amen. आमेन. Believing in Jesus means ईश्वर विश्वास करणे म्हणजे not just believing. फक्त विश्वास करणे नाही. You must know what He did for you. आणि तुम्हाला कळले पाहिजे की येशूने तुमच्यासाठी काय Your केलं. faith should be on His death, resurrection. आणि तुमच्या विश्वासाच्या मृत्यू व पुनरुत्थानवर असले पाहिजे. Amen. So you must know what Jesus did. for म्हणून you. तुम्हाला कळले पाहिजे की येशूने काय केलं आहे. So that will result in salvation. आणि ह्या गोष्टीमुळे तुमचं तारण होणार. Now, will there be a way for us, those who are in heaven, to see those who are in hell? आणि आपल्यासाठी असं काय मार्ग असेल जे स्वर्गामध्ये की आपण नरक पाहू शकत आहे? No. नाही. That would cause grief and pain. आणि ही गोष्टी आपल्यामध्ये दुःख व क्लेश निर्माण And करणार. neither of those things exist in heaven. आणि असं काही गोष्टी स्वर्गामध्ये There नाही. is no pain. आणि in तिथे heaven. वेदना There is नाही. no suffering in heaven. आणि स्वर्गामध्ये दुःख देखील नाही. So these are things you're not going to see. आणि अशी गोष्टी काय तुम्ही पाहणार नाही. Is there going to be a, what do you call, any question God is going to ask आणि असं काय प्रश्न आहे का जो ते आम्हाला विचारणार in आहे order to go to heaven, स्वर्गात जाण्यासाठी or in order to get into heaven? किंवा स्वर्गामध्ये प्रवेश करण्यासाठी? Some people, many have many questions like this. आणि अनेक लोकांच्या मनात अनेक असं प्रश्न The आहे. only question I believe आणि एकच प्रश्न मी विश्वास that करतो takes you to heaven: जो तुम्हाला स्वर्गात did you घेऊन- accept Jesus as your Savior? तुम्ही येशूला आपला तारणहारा म्हणून स्वीकार Did you केले? believe in Jesus? तुम्ही येशूवर विश्वास केले का? Amen. आमेन. It's not your goodness that takes you to heaven. आणि तुमची चांगुलपणा नाही जो तुम्हाला स्वर्गात घेऊन जातो. It's the blood आणि हा रक्त आहे that cleanses you, जो तुम्हाला शुद्ध that करतो makes you clean. आणि तुम्हाला स्वच्छ करतो. The blood keeps all evil away. आणि रक्त सर्व वाईटाला दूर ठेवतो It keeps all sin away आणि सर्व पापाला दूर ठेवतो. and accepts those who are washed by His blood. आणि रक्त त्या लोकांचा स्वीकार करत आहे जो येशूच्या रक्ताने धुतले That's गेले. the condition of heaven. आणि ही स्वर्गाची अट To आहे go to heaven, to get into heaven. स्वर्गात जाण्यासाठी स्वर्गामध्ये प्रवेश करण्यासाठी. Amen. आमेन. As the blood keeps sin away, जसं रक्त पापाला दूर ठेवतो the blood takes in the pure. आणि तसंच जो रक्त आहे ते शुद्ध लोकांना आत घेतो. It's the blood of Jesus that cleanses from all sin. आणि हा येशूचा रक्त आहे जो आपल्या सर्व पापांपासून आपल्याला शुद्ध करतो. Amen. आमेन. So, what about heaven? Do we have to work there and to earn money? आणि स्वर्गामध्ये आपल्याला काम करावं लागेल पैसा कमवण्यासाठी? नाही. It's all free there. आणि तिथे सर्व मोफतच God आहे. is not telling potli bandho or lekya. No. आणि प्रभू म्हणत नाही तुमच्या पोटली बांधून स्वर्गात घेऊन He's ये. not saying now you have to work
असं म्हणत नाही आता to तुम्हाला buy काम a करावं, home in heaven. No. स्वर्गामध्ये घर विकत घेण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. Everything is free. तिथे प्रत्येक गोष्टी Money मोफत is आहे not necessary in heaven आणि पैसा काय गरजेची नाही because स्वर्गामध्ये, all things are given as gifts. कारण सर्व गोष्टी आपल्याला देणगी म्हणूनच दिले गेले आहे. Amen. Amen. Heaven is a wonderful place, a आणि supernatural place. स्वर्ग एक अलौकिक सुंदर जागा आहे. Why is heaven invisible? Why we can't see heaven? आणि स्वर्ग अदृश्य का, आपण स्वर्गाला का पाहू We are शकत नाही? physical beings आम्ही शारीरिक जीव and आहे we see things with our physical eyes. आणि आपण गोष्टी ना आपल्या शारीरिक डोळ्याने पाहतो. However, heaven exists in the spiritual realm, तरी जे स्वर्ग आहे आत्मिक जगामध्ये आहे, even as hell exists in the spiritual realm, जसं नर्क देखील आत्मिक जगामध्ये उपस्थित which is आहे. why it is invisible. म्हणून ही गोष्टी अदृश्य आहे. So when you die, म्हणून जेव्हा तुम्ही मरण your पावणार, spirit body goes to heaven, तुमच्या आत्मा जीव स्वर्गात जातो and then everything is visible. आणि मग प्रत्येक गोष्टी आपल्याला दिसून येतो. Amen. You know, are there other people on other planets? Many ask this question. आणि असं देखील लोक विचारत आहे की इतर ग्रहांमध्ये लोक राहत आहे किंवा नाही? No, नाही. there is no other life forms आणि इतर कुठल्याही ग्रहांमध्ये जीवन नाही in the whole universe पूर्ण विश्वामध्ये, except us humans who were born into this earth. फक्त आम्ही मनुष्य जाती जो या पृथ्वीवर जन्म घेतलाय, फक्त आम्हीच या पृथ्वीवर जिवंत आहे. However, तरी when we are living on the when we live on the new earth, जेव्हा आम्ही नवीन पृथ्वीवर जगणार, as mentioned in Revelations, जसं प्रकटीकरणामध्ये उल्लेख केलेली आहे, we would be able to do things which we never did before. आणि तुम्ही अशी गोष्टी करू शकता जे तुम्ही आधी कधीच केले नव्हते. You know, that's a big teaching. आणि ती मोठी शिकवण And आहे. then you can go and visit the planets आणि जिथून तुम्ही जाऊन इतर ग्रहांना भेट देऊन येऊ because शकत आहे, all बघून this येऊ शकत आहे. belongs to our Father who is our Creator, कारण हे सर्व इतर ग्रह आपल्या देवपिताचे जो आपला निर्माण करता आहे and we are His children. आणि आम्ही त्याचे लेकरे आहे. Now, where do demons come from? आणि दुरात्मे कुठून येतात? Demons are not human beings. आणि दुरात्मे मनुष्य जाती नाही. Many people think when a wicked man dies, he becomes a demon. अनेक लोकांना वाटतं की जे दुष्ट व्यक्ती मरण पावतो तो दुरात्मा बनतो. No, 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 no. नाही. See, human beings are different, and these are angelic beings. आणि मनुष्य जाती वेगळे आणि हे स्वर्गीय प्राणी आहे. Demons are angels. आणि जे दुरात्मे आहे ते दूत आहे, स्वर्गीय दूत आहे. They're not human ते beings. मनुष्य जाती नाही. And no human beings, when they die, become a demon. No, आणि कुठलाही मनुष्य जाती जेव्हा तो मरतो तो दुरात्मा होतच नाही. they're different categories. आणि ते वेगळ्या We श्रेणीचे are आहे. living in a physical body. आम्ही शारीरिक शरीरात जगत आहे, They live in the spiritual body. ते आत्मिक शरीरामध्ये जगत आहे. They have a body, but they're spiritual body. त्यांच्याकडे शरीर आहे पण ते आत्मिक आहे. So they are angels. ते देवदूत आहे. So now, God, you know, some people ask, why did God create Satan? आणि काय लोक विचारतात की देवाने शैतानाचे निर्माण का God केले? never created Satan. देवाने कधी शैतानाचे He निर्माण केले? created Lucifer, त्यांनी लुसिफर निर्माण केला, a beautiful angel, एक सुंदर a देवदूत handsome angel. आणि एक देखणा देवदूत. But he chose to become Satan. पण त्यांनी निवड केला की तो शैतान बनणार आहे. All these demons are fallen angels. They have And he- sinned against God, हे सर्व दुरात्मे पतन पावलेले देवदूत आहे, त्यांनी देवाविरुद्ध पाप केले होते and they were banished from heaven. आणि त्यांचे बहिष्कार झाले होते स्वर्गातून. So later on, they became Satan and demons. नंतर ते शैतान व दुरात्मा बनले. They are angelic beings. ते स्वर्गीय प्राणी आहे, They were, स्वर्गदूत they होते, were light ते प्रकाश form होते. beings. But later on, because of sin, now they have darkness. आणि ते आधी प्रकाशित होते पण आता पापामुळे ते अंधकार झालेले आहे. They have the same ability as the angels of light, आणि प्रकाशाच्या देवदूतांसारखंच त्यांच्यामध्ये क्षमता आहे, but in a lesser form because of darkness in them. पण कमी प्रमाणात, कारण त्याच्यामध्ये आता अंधकार आलेली आहे म्हणून. Now they have become so defiled आता ते इतकं दूषित झाले that आहे, they no longer have the original state of beauty. आता त्यांच्याकडे ते मूलभूत सौंदर्यच नाही. And some of them are bound in chains आणि काही लोक सांकळीत बांधले गेले as आहेत, they did things not permitted by God जसं कारण त्यांनी अशी गोष्टी केली जे देवाने परवानगी दिली नव्हती and are being held under judgment. आणि ते न्यायाखाली राखून ठेवले गेले आहेत. So these are the different angels. One are good angels, others are bad angels. म्हणून असं प्रकारचे देवदूत आहे, एक वाईट देवदूत आहे, एक चांगले देवदूत आहे. So many people are confused. They think that people become demons. No, people लोक- don't become demons. गोंधळात पडत आहे की त्यांना वाटतं की लोक दुरात्मे बनत आहे, पण लोक दुरात्मा होत नाही. We'll come to that later on, more things. आणि नंतर आपण Now, how much time do we have? Okay, now one more question. Let's see. अजून एक प्रश्न आपण Now, पाहूया. the case of suicide. आणि आत्महत्याच्या Many विषयामध्ये people have asked me about this. अनेक लोकांनी मला आत्महत्याविषयी विचारलं Pastor, what do you think की पास्टर तुमचा about विचार people काय that commit suicide? त्या लोकांविषयी जे आत्महत्या करतात What happens to them?
त्यांच्या बरोबर काय Where do होतं? they go? ते कुठे जातात? What about believers, unbelievers? आणि विश्वासू अविश्वासू लोकांविषयी काय? First, प्रथम, I know there are some big men of God आणि असं काय मोठमोठे देवाचे सेवक who आहेत have said that suicide is a very big sin, आणि त्यांनी सांगितलंय की आत्महत्या खूप मोठी पाप आहे. and even believers commit, they'll go to hell. आणि त्यांनी असं सांगितलंय जर विश्वासू लोकांनी आत्महत्या केली तर ते सरळ नरकात जाणार. But let me tell you this. पण तुम्हाला This असं is what Holy Spirit has revealed. आणि असंच पवित्र आत्म्याने मला प्रगट केले. First, प्रथम, every case is judged separately आणि प्रत्येक जे स्थिती आहे त्याच्या वेगवेगळ्या रीतीने न्याय होतो, because every situation is different. कारण प्रत्येक परिस्थिती वेगळं असते. God looks at their heart. देव त्यांच्या हृदयाकडे पाहतो. That's the most important thing. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. Have they accepted me? आणि त्यांनी माझा स्वीकार केला आहे का? Do they have the light in them? आणि त्यांच्यामध्ये प्रकाश आहे See, I का? told you, मी तुम्हाला there are सांगितलं only two categories. दोनच गट आहे. Either you're saved or not saved. एक तर तुमचं तारण झालं आहे किंवा Either नाही. you're light or darkness. एक तर तुम्ही प्रकाश आहे किंवा अंधकार Are आहे. you belong to God, the true God, or the false God, devil? एक तर तुम्ही खरा देवाचे आहे किंवा खोटा देवाचे आहे जो शैतान आहे. These are only two categories. हे दोनच गट So आहे it makes it very simple. आणि ही गोष्टी खूप सोपा आहे. So what God sees is, do you have the light? आणि देव एवढंच पाहत आहे की तुमच्यामध्ये प्रकाश आहे God का? does not put people in hell. देव लोकांना नरकात पाठवत नाही. If they're only looking for a way to end their life, जर ते फक्त वाट बघत आहे त्यांच्या जीवनाचा अंत करायला, maybe because they are suffering कदाचित ते दुःख सोसत and असेल they are not in control of their आणि minds, ते आपल्या मनाला आपल्या नियंत्रणाखाली आणू शकत नाही. especially आणि विशेष करून if they are Christians, आणि विशेष करून जर ते if ख्रिस्ती they are आहेत, believers. जर ते विश्वासू आहेत तर God is a good God. देव एक चांगला देव आहे. I know a believer never commits suicide. मला माहिती आहे विश्वासू कधी आत्महत्या But I'll करत tell नाही. you why they commit पण मी suicide. तुम्हाला सांगतो ते आत्महत्या का करतात, But they don't go to hell. पण ते नरकात जात That's नाही. a wrong thing some people are saying. आणि असं चुकी प्रकारच्या गोष्टी काय लोक बोलत आहे. God understands. देवाला कळतो. But that doesn't mean you commit suicide. त्याचा अर्थ असं नाही की तुम्ही आत्महत्या केली No, पाहिजे. you नाही. must not do that. तुम्ही आत्महत्या नाही केली That is पाहिजे. wrong. ही चुकीचं आहे. Let me say this. मी तुम्हाला असं God सांगतो, is not willing that anyone should perish, देवाची इच्छा नाही की कुणाचा नाश व्हावं, that is, suffer eternal destruction, जेणेकरून तो सार्वकालिक विनाशाचा त्रास be सोसला पाहिजे separated from God. आणि तो देवापासून वेगळा But झाला He पाहिजे. wants all must repent and be saved. पण त्याची इच्छा आहे की सर्व लोकांनी पश्चाताप केले पाहिजे आणि त्यांचे तारण झाले So पाहिजे. don't think it is easy to go to hell. म्हणून No, असं विचार करू नका इतकं सोपं आहे नरकात जाण्यासाठी. no. नाही. It's easy to go to heaven, आणि स्वर्गामध्ये जाणे सोपं आहे, but the devil has turned it upside पण down. शैतानाने त्याला उलट पालट केलं आहे He has made it difficult to go to heaven आणि आपल्याला कठीण केले स्वर्गात and जाण्यासाठी. easy to go to hell. आणि नरकात जाणे अधिक सोयीचं असं शैतानाने दाखवलं. God will do everything. ते प्रत्येक गोष्टी And He करणार gave His life for us. जेव्हा त्यांनी आपले प्राण आपल्याला Imagine दिले. being God, आणि कल्पना कर देव असून being God, the देव Creator. असून निर्माण करता असून He allowed people to mishandle him, beat him, whip him, आणि त्यांनी लोकांना परवानगी दिली त्याच्या बरोबर दुर्व्यवहार करायला, त्याला मारण्यासाठी, kill him. त्यांना फटके मारण्यासाठी, त्याचा खून just करण्यासाठी, to save us. फक्त आपलं तारण करण्यासाठी. I always think about this. आणि मी नेहमी ह्या गोष्टीविषयी विचार करतो. God became man for us. देव आपल्यासाठी मनुष्य झाला He was treated like a criminal. आणि एक अपराधीसारखं त्याच्याशी व्यवहार He who झाला never sinned. आणि ज्यांनी कधी पाप केला He नाही, didn't utter a word. त्यांनी एक शब्द देखील उच्चारला As a नाही. lamb taken to the slaughterhouse. आणि जसं एक कोकराला वधण्यासाठी घेऊन जातो तसं. He had no hate. आणि त्याच्यामध्ये द्वेष नव्हता. Though these people, his own creation, were doing all this, जरी त्याची स्वतःची निर्मिती हे सर्व गोष्टी त्याच्या बरोबर करत he होते, didn't retaliate. त्यांनी काही विद्रोह केला He नाही didn't even have hate in his heart. आणि त्याच्या हृदयामध्ये द्वेष देखील How do नव्हता. you know? आणि आपल्याला कसं कळतं? Because he said, Father, forgive them. कारण त्यांनी सांगितलं पिता त्यांना क्षमा You कर. know, in the next lesson, I will speak to you about this mystery, आणि पुढच्या धडामध्ये मी तुम्हाला या रहस्याविषयी बोलणार आहे about this word Jesus uttered, Father, forgive them. की ह्या शब्दाविषयी जिथे येशूने सांगितले पिता त्यांना क्षमा कर. That's not the first time. आणि ती प्रथम वेळेस नव्हती, Every time दरवेळेस that word comes. तो शब्द येतो. I'll show you that mystery next time. आणि तो रहस्य मी पुढच्या वेळेस तुम्हाला But he दाखवतो. said, Father, forgive them पण येशूने सांगितले पिता त्यांना क्षमा कर, because of love. प्रीतीमुळे. Forgiveness proceeds from love. आणि जी क्षमा आहे ते प्रीतीद्वारेच येतो. When you say, I won't forgive जर तुम्ही म्हणतात मी क्षमा करणार because of नाही hate. द्वेषामुळे, But Jesus didn't have hate.
पण येशू म्हणजे द्वेष नव्हता. Though people did the worst, जरी लोकांनी त्याच्याबरोबर वाईट व्यवहार केला he doesn't want anyone to go to hell. आणि येशूची इच्छा नाही की कुणी नरकात गेले पाहिजे. Jesus made the payment आणि येशूने त्याची किंमत for भरली everyone प्रत्येक लोकांसाठी to go to heaven. स्वर्गात जाण्यासाठी. Everyone, प्रत्येक not लोकांसाठी, only believers, फक्त विश्वासू लोक even नाही, unbelievers, अविश्वासू लोक those देखील, who hate him, जे त्याचा द्वेष those who करतात, may tear the Bible. जे पवित्र शास्त्र फाडून You टाकतात. know, God didn't say He told the Bible, kill him. No, आणि no, ते no, no, म्हणत no, नाही no, त्यांनी no, no. पवित्र शास्त्र फाडून टाकले, त्याच्या खून कर. No, we cannot kill anyone. आणि ते कुणाच्या खून We करू don't शकत have the right. आणि आपल्याकडे अधिकार नाही. Because once you kill a person, कारण एकदा तुम्ही एक व्यक्तीचा खून केला, only God has the right to take away someone. फक्त देवाकडे अधिकार आहे कोणाला He घेऊन has जाण्याचा. given life. त्यांनी जीवन दिलं आहे. You're cutting short of the time which was given to him to repent. आणि तुम्ही त्या वेळेला कमी करत आहे जो देवाने त्याला दिलेला आहे पश्चाताप करण्यासाठी. We cannot kill. आम्ही खून You know, करू शकत violence नाही. हिंसा is from hell. ती नरकातून आहे Is from Satan, who is the leader. आणि तो शैतानापासून आहे जो पुढारी आहे. Killing, stealing, and destruction is from Satan. आणि खून, चोरी व नाश करणे ही It शैतानापासून is आहे. never from God. आणि ही गोष्टी कधी देवापासून नाही. From heaven proceeds peace, कारण स्वर्गातून येतो forgiveness, शांती, joy, happiness. क्षमा, आनंद, सुख. These people are influenced by the devil, by Satan. हे लोक शैतानाद्वारे प्रभावित झालेले आहे. So it's not easy to go to hell. म्हणून नरकात जाणे इतकं सोपं नाही. That's why Jesus has paid his payment for all. म्हणून येशूने आपली किंमत भरली आहे सर्वांसाठी. And he's offering salvation freely आणि तो तारण सर्वांना मोफत to देत आहे. everyone. प्रत्येक लोकांना. And only those who know and believe फक्त जे लोक जाणले आहे आणि विश्वास shall केले be आहे saved. त्यांच्या फक्त तारण होणार. You know, some self-righteous Christians, काय स्वनीतिमान लोक they condemn people to hell for even the smallest wrong they do. आणि ते काय लोकांना नरकासाठी दंडित करत आहे जरी त्यांनी छोटासा चूक केले तरीही. They'll take some verses from the Bible. आणि ते शास्त्रातून काय They'll वचने show a photo of a girl आणि ते मुलीच्या एक चित्र wearing pant and shirt, आणि ती पॅन्ट व शर्ट घातली and आहे they'll judge them. आणि ते त्यांच्यावर न्याय करतात. She's going to hell, they'll ती say. नरकात Oh, चालली man. असं ते बोलणार. See, because they don't know how much Jesus suffered. कारण त्यांना माहिती नाही येशूने किती त्रास सोसले. They didn't suffer. ते दुःख सोसले नाही See, they don't know the म्हणून त्यांना value माहिती नाही. Jesus has for every soul. आणि त्यांना त्या येशूच्या मोल माहिती नाही जो त्याला प्रत्येक जीवावर आहे. It's easy to say that आणि बोलणं अगदी सोयीचं आहे because you have not paid for it. कारण तुम्ही त्याच्यासाठी फेड केलेली नाही. The Bible says, while we were deep in sin, शास्त्र म्हणतात जेव्हा तुम्ही खोल He पापामध्ये होते, loved us. त्यांनी आपल्यावर Not प्रीती केली. hated us. आपला द्वेष नाही. But believers, when they see some sin in believers, they hate them. पण विश्वासू लोक जेव्हा काय विश्वासू लोकांमध्ये काय पाप पाहतात तेव्हा ते त्यांच्या द्वेष करतात. Look at Jesus. आणि येशूकडे The बघा. Bible says, शास्त्र while we were deep in sin, जेव्हा ते खोल that पापामध्ये time होते, He loved them. त्यावेळेस त्यांनी त्यांच्यावर प्रीती केली. Do we love them when saint sins? आणि तुम्ही संत लोकांवर प्रीती करत आहे जेव्हा ते पाप करतात? No, we hate them. नाही, आम्ही त्यांच्या द्वेष करतो. We are so different than Jesus. आम्ही येशूपेक्षा खूपच He वेगळा not आहोत. only loved them, आणि येशूने फक्त the त्यांच्या Bible says प्रीती He केली gave नाही. His life for them. आणि शास्त्र म्हणत आहे येशूने आपले प्राण दिले त्यांच्यासाठी. Look at Jesus. आणि येशूकडे बघा. We need to change. आम्ही बदलले पाहिजे. Don't take some verses आणि काय वचने घेऊ नका which does not pertain to us. जी आपली नाही. That was spoken to the Jews. आणि ते यहुदी लोकांना सांगण्यात आली होती. So, our Father is really very grieved by all this, आमच्या पिता खरोखरच या गोष्टीने by शोकित the झाले. behavior of some self-righteous saints. आणि काय स्वनीतिमान लोकांच्या God स्वभावामुळे. sent His only Son to die, आणि देवाने आपले एकुलता एक पुत्र पाठवले a death मरण्यासाठी. of a criminal आणि एक अपराधीच्या मरण for our मरण्यासाठी sake, आपल्यासाठी, so that He takes our place जेणेकरून तो आपली जागा and घेतो we are given His place आणि आपल्याला त्याची जागा मिळतो when we believe. जे आम्ही विश्वास करतो. Jesus also rebuked the religious leaders of His day आणि येशूने देखील त्याच्या काळामध्ये धार्मिक पुढारींना धमकावले because they had a too high view of themselves कारण त्यांच्या मध्ये स्वतःविषयी खूप उंच मत and होते looked down and despised others. आणि त्यांनी इतर लोकांकडे खाली लेखले आणि त्यांचा तिरस्कार Now, केला. let me talk about the trauma of suicide. आणि मी तुम्हाला आत्महत्याचं काय रूप दाखवतो. When these kind of people जे अशा प्रकारचे लोक get to the point, ह्या मुद्द्यापर्यंत पोहोचत आहे, either through a traumatic kind of experience, एकतर त्यांना काहीतरी शोक झालेला आहे म्हणून, सदमा झालेला आहे म्हणून, emotional, भावनात्मक, physical, शारीरिक or accident, किंवा अपघात any kind of trauma आणि कुठल्याही प्रकारच्या सदमा त्यांच्या मध्ये आलेली आहे that म्हणून, totally makes them जो पूर्णपणे not being control
of their mind आणि ज्याच्यामुळे ते पूर्णपणे आपल्या मनावर नियंत्रण मिळवू शकत or नाही their physical or emotional senses, किंवा त्यांच्या शारीरिक किंवा भावनावर ते नियंत्रण करू शकत नाही म्हणून then God does not send them to hell. मग देव त्यांना नरकात पाठवत To नाही. him, त्याच्यासाठी it is like sickness or disease. त्याच्यासाठी तो आजार व रोगासारखाच आहे. When one decides suicide, जेव्हा एक व्यक्ती आत्महत्याचा निर्णय करतो that person तो व्यक्ती does not have full control of her or his will. आणि त्या व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या इच्छावर पूर्ण नियंत्रण नसतो. It is not a father's decision to do the suicide. आणि ही आपली पिताची निर्णय नाही आत्महत्या करण्यासाठी. They get to the point आणि ते त्या मुद्द्यापर्यंत where they पोहोचतात just want to leave. जिथे त्यांना फक्त हे जग सोडून जायची इच्छा It is असते. one of the most hideous things आणि ही खूपच अशी गोष्टी आहे that can attack you. जो तुमच्यावर हमला करू And शकत it is आहे. the very last thing that happens before suicide. आणि ही सर्वात शेवटची गोष्टी होतो जो आत्महत्याच्या आधी होतो. Since you cannot bear what is going on आणि तुम्ही ते सहन करू शकत नाही ते तुमच्या your जीवनामध्ये mind, चालू आहे तुमच्या in your मनामध्ये emotions, तुमच्या भावनामध्ये. then you cannot think normally, आणि मग तुम्ही सामान्यरित्या विचार करू experience शकत anything normally. आणि कुठल्याही गोष्टीचा तुम्ही साधारणरित्या अनुभव Nothing करू शकत नाही. that anyone says to you can help you आणि कुणी जर तुमच्याशी काही बोलत आहे तरी त्याच्याने तुमची काय मदत to होत change नाही. your mind, तुमचं मन or बदलण्यासाठी no one can take the despair out of you. आणि कुणी ती निराशा तुमच्यातून You काढू know, शकत नाही. that's the thought, and it's so terrible. आणि असं प्रकारच्या विचार त्यांच्यामध्ये येतात ती खूपच भयानक असते. I've known some people who have committed आणि suicide, मला असं काही लोक माहितीये ज्यांनी आत्महत्या and केली it आहे. was really hard to understand आणि खूपच कठीण होते because समजण्यासाठी they loved God, कारण त्यांनी देवावर खूप प्रीती केली. but yet when they couldn't control themselves, तरी जेव्हा ते स्वतःवर नियंत्रण करू शकत so नव्हते they wanted to leave. म्हणून त्यांना हे जग सोडून द्यायची इच्छा झाली. Now, suicide does not mean that Satan is possessing that person. आणि आत्महत्याचा असा अर्थ नाही की शैतानाने त्या व्यक्तीवर ताबीज केला आहे. If that person is not a believer, जर तो व्यक्ती विश्वासू नाही then he तर does possess. कदाचित शैतान त्याच्यावर ताबा करू शकत Like आहे. we read in John 3:26, जसं आम्ही यौन 3:26 मध्ये Jesus वाचतो. told about Judas, येशूने यहुदाविषयी सांगितले "It is he to whom I shall give the morsel," आणि त्यालाच मी जेवण देणार आहे. and tipping the morsel, he gave it to Judas. आणि ते जेवण त्यांनी बुडवून यहुद्याला दिले. And the 27th verse says, 27 and वचनामध्ये after he took that morsel, आणि ते जेवण घेतल्यानंतर Satan entered into it. शैतान यहुदामध्ये प्रवेश केला. And then Jesus said, "Do what you want to do." आणि मग येशूने यहुदाला सांगितले जे तुला करायचं ते कर. And then we know after Judas ate the sop and he went, आणि आपल्याला माहितीये यहुदा जेव्हा तो जेवण खाल्यानंतर जेव्हा तो गेला and Holy Spirit inspired Apostle John to write आणि पवित्र आत्माने प्रेषित योहानाला प्रेरित that केलेली he आहे saw Satan enter into Judas Iscariot. की त्यांनी पाहिले की शैतान यहुदा इस्कारियत मध्ये And प्रवेश केला आहे. that means he was possessed by Satan. त्याच्या अर्थ की शैतानाने त्याच्यावर ताबीज Then केला. Judas Iscariot later on committed suicide. आणि मग यहुदा इस्कारियतने नंतर आत्महत्या केला. So that was a different case. आणि ती एक वेगळी स्थिती होती. For a believer, एक Satan विश्वासासाठी does not possess you. शैतान त्याच्यावर ताबा करत He नाही. can influence you. तो तुमच्यावर प्रभाव घालू He can शकत नाही. drive you to commit suicide. आणि तुम्हाला आत्महत्या करण्यासाठी प्रयत्न करायला लावू शकत But नाही. this is what Holy Spirit told me. पण असंच पवित्र When आत्म्याने मला Satan सांगितलं, tempts a born again Christian to commit suicide, जेव्हा शैतान एक नवीन जन्मलेल्या ख्रिस्तीला मोहात पाडत आहे it आत्महत्या is करायला. always when the person is in the time of weak or low faith. आणि ती त्यावेळेस असतो जेव्हा तो व्यक्ती अगदी खालच्या स्तरच्या अशक्त विश्वासात असतो तेव्हा. A weak moment of faith आणि विश्वासाच्या अशक्त क्षणामध्ये does not mean त्याचा अर्थ असं नाही that a person has lost his faith. की त्या व्यक्तीने आपला विश्वास गमावला आहे. No, he still has faith, त्याच्यामध्ये अजूनही विश्वास आहे. but his faith or her faith is weak. पण त्याच्या किंवा तिची विश्वास That- दुर्बल आहे. That person cannot resist this thought. आणि हा जो व्यक्ती आहे असं विचाराचा सामना करू शकत नाही, विरोध करू शकत The loss of one's faith आणि एका व्यक्तीच्या हरवणे विश्वास would हरवणे have to be based upon a person's will choice. आणि ती एका व्यक्तीच्या इच्छावर आधारित असले No. पाहिजे. This person has not lost faith. आणि हा व्यक्तीने आपला विश्वास गमावला नाही He is in the weak faith. आणि तो अशक्त विश्वासामध्ये आहे And that's why he does this. म्हणून तो आत्महत्या करतो. Amen. Amen. So don't think he has lost the faith. म्हणून असं विचार करू नका त्याने आपला विश्वास So गमावला आहे that person does not go to hell. म्हणून तो अशा प्रकारच्या व्यक्ती नरकात But जात we नाही. must not do that पण आम्ही आत्महत्या करू नये because the Lord is for us. कारण प्रभू आपल्यासाठी He's आहे. not against us. तो आपल्या विरुद्ध नाही. He's our Father. तो आपला पिता आहे. He knows everything. त्याला प्रत्येक गोष्टी माहिती आहे. Amen. Some people think, Prabhu, tu kya janta hai? What you know? काही लोक म्हणतात हा? प्रभू तुम्हाला काय माहिती You are आहे. God. तू तर देव आहे. You are sitting in heaven. तू स्वर्गात बसला We are आहे. on this earth. आम्ही या We पृथ्वीवर know our suffering. आम्हाला आमच्या दुःख माहिती आहे. What will you know? आणि तुम्हाला कसं कळेल. Let me tell you.
तुम्हाला सांगतो. Now you cannot say that आता आपण असं बोलू because शकत नाही, God Himself became a man. कारण देव स्वतः मनुष्य झाला 100%. 100%. He was harassed, beaten, whipped, and spoken, mocked, laughed more than any one of us. आणि त्याला पीडा करण्यात आले, त्याची थट्टा झाली, त्याला मारण्यात आले, थुंकण्यात आले, आपल्या सर्वांपेक्षा अधिक त्याच्यावर छळ So झाली. He knows every pain we go through. म्हणून प्रत्येक वेदना ज्याच्यातून आम्ही जात Never आहे think देवाला that He माहिती. doesn't know. असं विचार करू नका की देवाला माहिती He नाही. has gone this way before. आणि त्यांनी आधी हा रस्ता घेतला आहे. In fact, His case was the worst आणि खरोखर त्याची स्थिती तर सर्वात वाईट because होती, Satan was really after him. कारण शैतान खरोखरच त्याच्या मागे होता. Imagine कल्पना करा, when you know the time of your death आणि कल्पना करा जेव्हा तुम्हाला तुमच्या मृत्यूच्या वेळ माहिती आहे and how you're going to die. की कसं तुम्ही मरणार आहे, You won't be able to live. तुम्ही मग तर जगू शकतच That's what नाही. the Lord never tells us. म्हणून प्रभू आपल्याला कधीच सांगत नाही, But He knew it, कारण त्याला माहिती होता that he would die on the cruel cross. की त्याला त्या क्रूर क्रूसावर मरण पाहावं लागेल. I don't know how we lived in this earth. आणि मला माहिती नाही येशू या पृथ्वीवर कसं जगलं हे सर्व जाणून. So He knows all the pain and म्हणून suffering. त्याला आपल्या सर्व वेदना व दुःख माहिती आहे. Amen. He आमेन. knows everything. आणि देवाला प्रत्येक गोष्टी He'll माहिती. always help you. देव नेहमी तुमची मदत करणार. Amen. आमेन. So that's why maintain your faith daily. म्हणून रोज तुमच्या विश्वासाची संभाळ करा. For the basics, आणि प्राथमिक at लोकांसाठी least 1 hour, कमीत कमी 1 तास you must do light things. तुम्ही प्रकाशाची गोष्टी केलेच पाहिजे. Praise Him, त्याची स्तुती करा, worship Him, त्याची आराधना करा, then read the Bible. पवित्र शास्त्र वाचा, Anything, if there's any sin or anything, repent. आणि जर काय पाप असेल तर पश्चाताप करा. At least do 1 hour daily, कमीत कमी आत्मिक गोष्टी 1 तास तरी रोज करा, minimum, कमीत कमी, so that your faith is always there. जेणेकरून तुमचा विश्वास नेहमी सजीव असतो. Amen. आमेन. Let your faith never become low. आणि तुमचा विश्वास कधी कमी होऊ नये, Don't become weak. आणि या विश्वासात अशक्त होऊ नका. Faith comes by hearing the word of God, विश्वास येतो देवाचे वचन doing the ऐकून, light things. प्रकाशाची गोष्टी करून. As a believer, एक विश्वासू म्हणून every day दररोज you must do this. तुम्ही हे गोष्टी केलेच पाहिजे. Later on, I'll teach you in that hour what you should do. आणि नंतर मी तुम्हाला सांगणार त्या तासामध्ये तुम्ही काय केले पाहिजे. So receive forgiveness, म्हणून आपल्याला cleanse your life, क्षमा प्राप्त करा, तुमच्या जीवनाला शुद्ध praise करा, God, worship God, प्रभूची स्तुती करा, and आराधना then करा, read the Bible. आणि पवित्र शास्त्र वाचा. The Bible says, study the word. आणि शास्त्र म्हणत आहे वचनाचा अभ्यास करा, Not just read and finish it off. फक्त वाचून समाप्त करू नका. And see that you maintain the faith. आणि बघा की तुम्ही तुमच्या विश्वासाला सांभाळून ठेवता. Because when your faith is low, कारण जेव्हा तुमचा विश्वास कमी असतो then the devil starts to act. मग शैतान कार्य करायला सुरू करतो. Even in the case of suicide, आणि आत्महत्याच्या स्थितीमध्ये when a देखील person is in the lowest faith, जेव्हा तो व्यक्ती आपल्या सर्वात कमी in the moment विश्वासात of weak faith, आणि अशक्त विश्वासात असतो, not lost faith, आणि विश्वास हरवलेल्या स्थितीमध्ये नाही, so he goes to heaven म्हणून तो or she स्वर्गात, goes to heaven. तो किंवा ती स्वर्गात जातो. So he has not lost the faith. त्याने आपला विश्वास हरवला Some नाही. people say, oh, he commits suicide, he goes to hell. No. काही लोक म्हणतात त्याने आत्महत्या केला, तो No, नरकात no. गेला. असं Holy नाही. Spirit told me that he has not lost his आणि faith, पवित्र आत्म्याने सांगितलं त्याने आपला विश्वास गमावला नाही, but हरवला at नाही. the weakest moment of his or faith. पण त्याच्या किंवा तिच्या विश्वासाच्या सर्वात अशक्त वेळेत. But a person who is in darkness, पण एक व्यक्ती जो अंधारात आहे, if that person commits suicide, जर तो व्यक्ती आत्महत्या करतो, that's the worst. मग ती सर्वात वाईट That's गोष्ट the आहे. worst. Because that person cannot go to heaven. कारण तो व्यक्ती मग स्वर्गात जाऊ शकत. Today's teaching is so bad आजची in the world. शिकवण इतकी वाईट आहे That's the जगामध्ये. youth today. म्हणून आजचे Yeah. तरुण When they are not accepted by their parents, they are Yeah. love affair with a girlfriend or boyfriend. जेव्हा ते प्रेमाच्या भांगडीत पडत आहे आणि त्याच्या आई वडील त्या प्रेमाचा स्वीकार करत नाही Because of the wrong teaching. आणि चुकीच्या What शिकवणीमुळे do they say? ते काय म्हणतात, Come on, let us end our life. चला आपण आपल्या जीवनाच्या अंत Let us करूया. together hold our hands and jump from top mountain or anywhere. आणि चला आपण हात धरून वरच्या डोंगरातून उडी मारूया, So that dusra जेणेकरून दुसऱ्या जन्मात आपण परत येऊ, together we'll come and get married. एकत्र आपण येऊन लग्न करूया. You're not coming back again. तुम्ही परत तर मुळीच येत नाही. See, look what deceptive teachings can do. आणि बघा किती फसवणारी शिकवण काय करू शकत आहे. If they only knew, जर त्यांना फक्त माहिती असते there is no marriage in heaven. की स्वर्गामध्ये विवाह नाही Is the marriage in hell? आणि नरकामध्ये विवाह आहे का, There is no marriage in heaven. आणि स्वर्गामध्ये विवाह नाही, That's what the Bible आणि says. असं शास्त्र म्हणत We'll आहे. be like
angels. आम्ही Like means देवदूतासारखं असेल. like angels don't procreate. जसं देवदूत पैदाश करत नाही In the same way we will be. तसंच प्रकारे आम्ही We असेल. will not get married. आम्ही लग्न We will करणार not नाही. have children. आम्हाला लेकरं होणार नाही. No, नाही. that is not a part of heaven. आणि ही स्वर्गाची गोष्टी मुळीच Some people नाही. on this earth, काही लोक पृथ्वीवर marriage में problem है, they leave God. आणि विवाहामध्ये काय समस्या आली मग ते देवाला सोडून देतात. I'm not saying marriage is bad, आणि मी म्हणत नाही विवाह वाईट आहे, but if marriage was so important, पण जर विवाह इतका महत्वाची होती God would have carried this marriage thing in heaven. मग देव ही विवाहाची गोष्टी स्वर्गात देखील घेऊन गेला असता. Give priority to God. आणि देवाला प्रथम प्राधान्य द्या. For small things, don't say, I don't want God, I don't want the Bible, I don't want church. Don't say that. आणि छोट्याशा गोष्टीसाठी म्हणू नका की मला देव नको, शास्त्र नको, मंडली नको असं बोलू नका. So youth, be careful. म्हणून तरुणांनो तुम्ही जपा. Love is not everything. आणि प्रीती किंवा प्रेम सर्व काही Marriage नाही is not everything. आणि विवाह सर्व काही नाही. There's something beyond that आणि too. त्याच्या पलीकडे देखील काय आहे. Amen. Amen. See, this lust and sex is not in heaven. आणि ही जी वासना व लैंगिक संबंध स्वर्गामध्ये The नाही. other religions would teach that आणि way. इतर धर्म आपल्याला असं That शिकवतो you'll get 72 virgins की to have तुम्हाला to 72 enjoy. कुमारी मिळेल, आनंद There is करायला. no physical body there. आणि तिथे कुठलाही शारीरिक So शरीर there is नाही. no desires of the flesh at all. म्हणून देहाची इच्छा स्वर्गामध्ये मुळीच नसेल. Amen. Amen. There's no marriage. तिथे विवाह There's नाही, no procreation. तिथे पैदाश There's काय no होणार नाही, desires of the flesh. देहाची इच्छा देखील Because नसेल. your flesh is there on this earth. कारण तुमच्या देह फक्त या It पृथ्वीसाठी goes in the mud. ती मातीमध्ये जाते. You'll have a spiritual body. तुम्हाला एक आत्मिक शरीर असेल. God will give you a spiritual body. ते तुम्हाला एक आत्मिक शरीर देईल. Amen. आमेन. Okay. I'll continue my question and answer session next time. आणि प्रश्न उत्तराचा जे विषय आहे पुढच्या वेळेस मी Next- चालू Next time ठेवणार. I'll speak to you about words. आणि पुढच्या वेळेस मी तुम्हाला शब्दांविषयी How बोलणार to take care of your soul. की तुमच्या जीवाची तुम्ही कशी काळजी घेतली पाहिजे. Because as your soul prospers, कारण जसं तुमचा जीव you उन्नती are going करतो to prosper. तुम्ही उन्नती करणार So there आहे. are many other questions people have given. I'll share all that. आणि इतर खूप प्रश्न लोकांनी विचारले ते सर्व मी शेअर करणार आहे. So keep coming and keep sharing. म्हणून येत राहा आणि शेअर करत राहा. People ask me, is God male or female? That also I'll answer. आणि लोक मला विचारत आहेत देव नर आहे किंवा नारी आहे ते देखील मी उत्तर Who देणार is Satan? Who are the demons? And I'll also answer how Satan was banished from heaven. What did he do? शैतान कोण आहे, दुरात्मे कसे कोण आहे आणि शैतानाचा बहिष्कार कसं झाले, स्वर्गातून त्यांनी काय केला. There are many questions people. I'll आणि answer असं- all that one by one. अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहे, एक एक करून मी सर्वांना उत्तर You, देणार. you can put questions to me. आणि तुम्ही मला प्रश्न लिहू I'll शकता, answer. मी उत्तर देणार. Okay. So praise the Lord. I'm so happy. Thank you, Pastor. Today you teach about yeah. There's no reason for us to commit suicide. आणि आत्महत्या No करण्यासाठी आपल्याला काय कारणच It is नाही. not from God. आणि ही गोष्टी देवापासून नाही. It is not from God. आत्महत्या देवापासून नाही. It is the devil when in our weak faith. That's what Holy Spirit told me. आणि Now, weak शैतान faith. आपल्या अशक्त विश्वासामध्ये ही गोष्टी करतो असंच पवित्र आत्माने मला सांगितलं. Weak faith doesn't mean no faith. आणि अशक्त विश्वास म्हणजे विश्वास नाही असं नाही. No, they have not gone to hell. No. आणि ते नरकात गेले नाही. Only those who don't have light have go to hell. फक्त ज्यांच्याकडे प्रकाश नाही ते नरकात जाणार. No one should commit suicide. म्हणून कोणी आत्महत्या करू Okay. नये. Okay, wonderful. Praise God. Yeah, praise the Lord. Lovely. Praise God. So do share this message with हा everyone, संदेश तुम्ही प्रत्येक because then लोकांबरोबर people शेअर करा. will keep on asking the same question. नाहीतर लोक सारखाच प्रश्न मला पुन्हा विचारेल I cannot speak other answers then. आणि मी त्यांना मग दुसरा प्रश्नांचे So उत्तर देऊ next time I'll शकते. speak up to you about words, पुढच्या वेळेस मी तुम्हाला about how शब्दांविषयी to take care of your soul. तुमच्या जीवाची कशी काळजी So there are घेतली पाहिजे many wonderful messages coming. म्हणून असा अनेक सुंदर संदेश येत आहे. Okay. How are you all now? So this, even I'll speak to you about what do you call this, storm and cyclone and all those things. आणि हे वादळ चक्रीवादळ विषय मी तुम्हाला सांगणार आहे. Yeah, I'm going to post that message too. आणि तो संदेश देखील मी पोस्ट करणार आहे. Okay, let's pray. आपण प्रार्थना करूया. Let's pray. Thank you, Father, for all those wonderful saints. पिता सर्व सुंदर संतांसाठी धन्यवाद. Thank you, Lord, for all those who have come and heard the word. धन्यवाद प्रभू ते सर्व लोकांसाठी जे जे येऊन वचन Thank you ऐकले. for helping us आमची मदत करण्यासाठी to धन्यवाद. speak this word. हे वचन बोलण्यासाठी I bless them all in मी Jesus' name. सर्वांना आशीर्वाद देतो येशूच्या नावात. Father, I pray that thy word may go everywhere. पिता प्रार्थना करतो तुझ्या वचन सर्वत्र जाऊ दे. As the waters cover the sea,
जसं जे पाणी आहे समुद्राला Let your झाकतो, word cover the whole earth. तुझे जे शब्द आहे पूर्ण जगाला व्याप करू दे. Thank you, Father. धन्यवाद I प्रभू. bless all of them in Jesus' name. मी सर्वांना आशीर्वाद देतो येशूच्या नावात. I stop the devil's work in Jesus' मी name. शैतानाच्या कामाला थांबवतो I येशूच्या declare and decree for them मी त्यांच्यासाठी घोषणा करतो, जाहीर करतो that Satan cannot touch them की शैतान त्यांना हात लावू शकत because नाही. we believers have authority. कारण आम्ही विश्वासूंमध्ये We have अधिकार आहे, power आमच्याकडे over सामर्थ्य आहे. all the power of the enemy, शैतानाच्या शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर and nothing by any means shall harm us. आणि कुठल्याही गोष्टी आम्हाला बाधणार नाही. I bless them in Jesus' मी name. त्यांना आशीर्वादित With करतो येशूच्या peace. नावात. शांतीने Give them good sleep, त्यांना Lord. चांगलं झोप दे Give them प्रभू. good rest, Lord. त्यांना चांगला आराम दे Remove प्रभू. all fear. सर्व भीती काढ. The spirit of fear is not from आणि God, the Bible भीतीच्या says. आत्मा देवापासून नाही असं शास्त्र He has म्हणत given आहे. the spirit of power, आपल्याला सामर्थ्य, love, शास्त्र, प्रीतीच्या sound mind. आणि संयमनाच्या आत्मा Jesus' दिलेल्या name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Okay. Next time I'll teach you about all this, about words, which आणि is very पुढच्या powerful. वेळेस मी तुम्हाला शब्दांविषयी सांगणार जे खूपच सामर्थ्यशाली आहे. Huh? Okay. So have you shared with everyone? आणि तुम्ही सर्वांबरोबर हा संदेश शेअर केला आहे का? Yeah. Do share with everyone प्रत्येक so लोकांबरोबर that we शेअर don't करा. answer the same questions again and again. जेणेकरून वारंवार आम्ही त्याच प्रश्नाचे उत्तर देणार नाही. Okay. You can keep writing to us आणि आम्हाला तुम्ही लिहित राहा whatever questions you have. जे काही तुमच्या मनात प्रश्न आहे. Thank you so much. धन्यवाद. We love you. आम्ही तुमच्यावर प्रीती We are करतो. praying for you daily. आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. I'll teach you next time about prayer, agreement prayer, आणि सहमतीच्या प्रार्थनाविषयी मी not तुम्हाला that शिकवतो. crying and begging prayer. No, आणि रडणे आणि विनंतीची no, प्रार्थना no. आहे. Decreeing and declaration. आणि जाहीर करणे आणि घोषणा करणे. Amen. Because you're authority people. कारण तुम्ही अधिकाराचे And लोक. Jesus said, आणि येशूने I सांगितले have given you power मी तुम्हाला सामर्थ्य दिलेले over all the power of the enemy, शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर and nothing by any means shall harm you. आणि कुठल्याही गोष्टी तुम्हाला इजा करणार नाही. Amen. आमेन. Thank you so much for watching. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. God bless you. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.